जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे? दिल्ली. स्टार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला आहे? मॉरिशस. स्टार सिप्रीच्या अहवालानुसार भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक शस्त्रे आयात करतो? रशिया. स्टार फेब्रुवारी महिन्यातील ICCचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणी पटकावला आहे? शुभमन गिल. स्टार ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत गोल्डन बॉलचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? मेट हेनरी. स्टार IIT खरगपूरच्या कोणत्या प्रोफेसरला युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? सुमन चक्रवर्ती. स्टार पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला हिंदी साहित्य अकादमीकडून सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले? ट्रस्टवर्दी. कोणत्या राज्य सरकारने रुपयाचे चिन्ह बदलून तमिळ अक्षर वापरण्याचा निर्णय घेतला आहे? तामिळनाडू. स्टार महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे? पानपात. स्टार महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे विमानतळाला एरोड्रोम परवाना मिळाला आहे? अमरावती. स्टार नुकतेच मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणत्या राज्यात लाँच करण्यात आल्या आहेत? त्रिपुरा. जम्मू आणि काश्मीर सरकारने कोणते क्षेत्र इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे? बांगस घाटी. स्टार कोणते राष्ट्रीय उद्यान देशातील 58वे व्याघ्र प्रकल्प बनले आहे? माधव राष्ट्रीय उद्यान. स्टार रोहित शर्मा ICCच्या तिन्ही प्रकारातील स्पर्धांमध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा कितव्या क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे? दुसऱ्या. स्टार भारताच्या कोणत्या पहिल्या महिला पंचाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे? वृंदा राठी. स्टार पंतप्रधान सूर्यघर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? दुसऱ्या. स्टार देशातील कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड 2024 मिळाला आहे? इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. स्टार खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकले आहेत? 13 पदके. स्टार महिला प्रीमियर लीग WPL मध्ये 1000 धावा करणारी पहिली क्रिकेटपटू कोण ठरली आहे? नथाली स्कीवर-ब्रंट. स्टार आयुष्यमान भारत योजनेची वयोमर्यादा 60 वर्षे करावी अशी शिफारस कोणाच्या अध्यक्षतेखालील आरोग्य व कुटुंब कल्याणविषयक समितीने केली आहे? रामगोपाल यादव. 20व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला? हरियाणा. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कोणाला फिट इंडिया आयकॉन बनवले आहे? आयुष्मान खुराना. अट्टुकल पोंगल उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? केरळ. जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने कोणत्या भारतीय महिला ॲथलेटवर बंदी घातली आहे? अर्चना जाधव. स्टार भारत सरकारने इस्रोच्या चंद्रयान-5 मोहिमेला मंजुरी दिली असून ते कोणत्या देशाच्या मदतीने केले जाणार आहे? जपान. स्टार सुनीता विल्यम्स अंतराळातून पृथ्वीवर परतल्या आहेत. त्या किती दिवस अंतराळात होत्या? 286 दिवस. चालू आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात आतापर्यंत किती टक्के वाढ झाली आहे? 13.13%. स्टार ICC T20 अष्टपैलू क्रमवारीत कोण अव्वल स्थानावर आहे? हार्दिक पंड्या. भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छत्रीने आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेऊन कोणत्या संघाविरुद्ध पुनरागमन केले आहे? मालदीव. स्टार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी कोणत्या स्वातंत्र्य सेनानीची मूर्ती स्थापन करण्याची घोषणा केली आहे? पोटी श्रीरामुलू. कोणत्या राज्यातील बेगमपेट रेल्वे स्टेशन पूर्णपणे महिला कर्मचारी असणारे स्टेशन ठरले? तेलंगणा. भारत आणि फ्रान्स यांच्यात कोणत्या कालावधीत 23वा वरुण नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला? 19 ते मार्च 22. कोणत्या तेलुगू चित्रपट अभिनेत्याला UK सरकारद्वारा लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? चिरंजीवी. स्टार भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली सर्वाधिक T20 सामना खेळणारा कितवा भारतीय ठरला? तिसरा. कोणत्या IITने देशाच्या सीमेवर टेहाळणी करण्यासाठी अत्याधुनिक रोबोट विकसित केले आहे? IIT गुवाहाटी. कोणत्या राज्यातील पंचकुला येथे कॅच द रेन 2025 अभियान सुरू होत आहे? हरियाणा. केंद्र सरकारने गरजू रुग्णांना रक्त मिळण्यासाठी कोणते पोर्टल विकसित केले आहे? ई-रक्तकोश. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आला आहे? महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले. खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली आहेत? 23 पदके. आशियातील सर्वात मोठे अशी ओळख असलेले कोणते उद्यान पर्यटकांसाठी खुले होणार आहे? ट्युलिप उद्यान. मुंबई येथे कोणत्या कालावधीत राष्ट्रीय समुद्री खेळ 2025 आयोजन करण्यात येणार आहे? मार्च 24 ते 4 एप्रिल. स्टार भारतीय नौदलाने अनेक आफ्रिकन देशांसोबत संरक्षण सहकार्य सुधारण्यासाठी कोणता सागरी सराव आयोजित केला आहे? AIKEYME. 3.5 लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नासह कोण सर्वात श्रीमंत भारतीय महिला बनल्या आहेत? रोशनी नादर.
कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 9वा सदस्य होणार आहे? इंडोनेशिया. कोणत्या राज्यात त्रिभुवन सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? गुजरात. महाराष्ट्र राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील कोणत्या देवस्थानाला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला? त्र्यंबकेश्वर. स्टार खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्र राज्याने कितवे स्थान पटकावले? 5वे. 43 पदके. खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पदक जिंकून प्रथम स्थान पटकावले? हरियाणा. 104. इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकाकडे वैध कागदपत्रे नसल्यास किती वर्षाची शिक्षेची तरतूद आहे? 7 वर्षे. स्टार कोणत्या मंत्रालयाने बालपण की कविता उपक्रम सुरू केला आहे? शिक्षण मंत्रालय.